जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? तुम्ही काय लोकांना मूर्ख समजता काय? आणि तो दूध जाऊन भाषण करतो की जाऊ द्या, आता झाला, खून झाला, आता माफ करून टाका. का सोमनाथ सूर्यवंशी मागासवर्गीय आहे, त्याच्या मागे आर्थिक ताकद नाही, त्याच्या मागचा समाज मोठा नाही, म्हणून खून माफ? जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय, असं मला या ठिकाणी म्हणायचंय. आणि जितेंद्र आव्हाड साहेब, तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले शाहू आंबेडकर वादाचे ठेकेदार आहात, तसं नाही. आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत, त्याच विचाराने चालतो. मग एक काम करा ना साहेब, एवढे क्षमाशील झालात तुम्ही, एवढं अचानक तुमच्यात दातृत्व संत महात्म्य घुसलाय, तर येरवड्यापासून ठाण्यापर्यंत, तळोजापासून कोल्हापूरपर्यंत सगळे जोड मोकळे करून टाका. आणि जे कोणी खुनी असेल त्यांना मोकळं करू, माफ. नवीन धोरण करायला पाहिजे या सरकारने, कारण का हे बुलढाणा नसून हा सरकारचा दूत म्हणून गेलेला माणूस होता. आणि मोर्चात येतात, मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन माघारी गेले. अरे त्या लेकराच्या आईवडिलांना किंवा लेकराला काय वाटलं असेल, अक्षय शिंदेचे गुणगान गाणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करायची? त्याची बोलण्याची हिंमत कशी होते की माफ करून टाका? अरे पोटचा पोरा गेलाय रे, पोटचा पोरगा गेला आईचा. त्या आईच्या यातना काय आहेत? जेव्हा तिने 10 लाख रुपये नाकारले तेव्हा त्या यातन्या स्पष्टपणाने दिसल्या. जेव्हा तिने सांगितले की माझा पोरगा आणून द्या, 10 लाखाची भीक नको मला, जी आई हे बोलू शकते त्या आईला तुम्ही सांगता माफ करून टाका. जितेंद्र आव्हाडांचा पोटसूळ उठण्याचं कारण हे असेल. मग जितेंद्र आव्हाड साहेब, माझं तुम्हाला आव्हान आहे, सोमनाथ सूर्यवंशी बद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला फारच जर काही वाटत असेल तर तुम्ही लाखाचा मोर्चा काढा ना. हे कोण आले? तुर्रम खान, ज्ञानेश्वरानंतर आलेले हे. माफ करून टाका, माफ करायचं ना, मग चला मोठ्या मनाने या बाहेरांना सांगा वाल्मिक कराडलाही माफ करून टाकूया. बोला, हिंमत असेल तर. मी अक्षय शिंदेवर बोललो होतो तेव्हा पण हे बोलले होते, नाही हे बरोबर नाही, भूमिका बदलता कामा नाही. जर संतोष देशमुख याचाही क्रूर हत्या आहे, तर सोमनाथ सूर्यवंशीची ही क्रूर हत्याच आहे आणि अक्षय शिंदेची ही क्रूर हत्याच आहे. ते तिन्ही खूनच आहेत. सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिले नाही पाहिजे का? प्रत्येक मोर्चामध्ये मी संतोष देशमुख यांची जी बाजू मांडलेली तेवढ्याच प्रखरतेनं सोमनाथ सूर्यवंशी यांची सुद्धा बाजू परखडपणे मांडलेली आहे. आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये जे बोरबांड सस्पेंड केलेले आहेत त्यांना रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करा, अशा प्रकारची मागणी सुद्धा मीच केली. एक नाही, पुण्याच्या, धाराशिवच्या, परभणीच्या आणि बीडच्या सर्व मोर्चामध्ये मी दोन्ही बाजूनी सारखाच बोललेलो आहे. जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिले नाही पाहिजे का? कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं, म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला. याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय, असं मला या ठिकाणी म्हणायचंय. आणि जितेंद्र आव्हाड साहेब, तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले शाहू आंबेडकर वादाचे ठेकेदार आहात, तसं नाही. आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत, त्याच विचाराने चालतो. आणि हे कुठंतरी प्रकरण थांबलं पाहिजे. हे आणि जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळी बाजू पॉझिटिव्ह घेतलेली आहे, मग तुम्ही निगेटिव्हच का पसरवताय? ज्युडिशियल इन्क्वायरी लावलेली आहे. सोमनाथच्या जे संबंधित पोलीस होते ते सर्वच्या सर्व सस्पेंड केलेले. भाजप आमदार सुरेश धस यांना मराठा समाजात फूट पाडायला पाठवलं आहे का, असा सनसनाटी आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.
आव्हाड यांच्या या आरोपांनी सुरेश धस चांगले संतापले आहे. आव्हाड यांनी फक्त रॉकेल ओतायचा धंदाच कळतो का? हिम्मत असेल तर आव्हाड यांनी सोमनाथ सूर्यवंशीसाठी मुंबईत आणि ठाण्यात लाखोचे मोर्चे काढावेत, असं आव्हानच सुरेश धस यांनी केलेलं आहे. मुळात परभणीची घटना झाल्यानंतर मी स्वतः पहाटे 2:30 वाजता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना जाऊन भेटलो. वडार समाजाचे आष्टीचे नगराध्यक्ष आहेत. त्यांचे सोमनाथ सूर्यवंशी हे नातेवाईक आहेत. त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो. विजय वाकोडे या साहेबांची भेट घेतली. तिथे माजी महापौर रवी सोनकांबळे आणि 500 ते 600 लोकांची भेट घेतली. त्यातच सात्वन करायचं काम केलंय. बाकीच्या लोकांनी केलं की नाही मला माहिती नाही, असा टोला सुरेश धस यांनी लगावलेला आहे. मात्र त्यानंतर ते असंही म्हणाले की आव्हाड यांना फार वाटत असेल तर लाखोचे मोर्चे काढा, ठाण्यात काढा, मुंबईत काढा. ते करत नाही. तुम्ही मुंबईच्या मोर्चात आले आणि अक्षय शिंदेचे गुणगान गाऊन गेले. त्या लेकराच्या आई वडिलांना काय वाटत असेल? अक्षय शिंदेचं गुणगान गाणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायची? माझी दुटप्पी भूमिका नाही, एकच टप्पी भूमिका आहे. कुणाऱ्यांना फाशीच झाली पाहिजे, हे माझं मत आहे. माझ्या वेगळ्या भूमिका नाहीत. प्रत्येक मोर्चेत मी संतोष देशमुख यांची बाजू मांडली. तेवढ्याच प्रखरतेने सोमनाथ सूर्यवंशींची बाजू मांडलेली आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात बोरबांड यांना सस्पेंड केलं होतं. त्यांना रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस करा ही मागणी मीच केली. एक नाही, पुणे, धाराशिव, परभणी आणि बीडच्या सर्व मोर्चेत मी दोन्ही बाजूने सारखाच बोललेलो आहे, असं भाजप आमदार सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाड यांना सुनावलेलं आहे. तर सुरेश धस यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.